कारण कोकणामध्ये सध्या पावसाची रिमझिम सुरू झाली आहे आणि त्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पावलं वळताना बघायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड्यामधील रघुवीर घाटातही पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील पर्यटक रघुवीर घाटात पाऊस, हिरवागार निसर्ग आणि व्याघ्र सफारीचा आनंद घेताना बघायला मिळत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज जोशी यांनी। बघूयात। पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळ आता फुलू लागले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या रघुवीर या घाटामध्ये आहोत आणि पर्यटकांची गर्दी शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटक आता रघुवीर घाटाला भेट देणार आहेत। येथील जी दृश्य आहेत ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बंद करण्यासाठी आणि येथील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय। रविवार असेल, शनिवार असेल, या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मुंबई, पुणे, सातारा, वाई अनेक ठिकाणांहून या ठिकाणी पर्यटक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या पर्यटकांना या ठिकाणी अनेक ज्या सुविधा आहेत त्या मिळणं अपेक्षित आहे। शासनाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी काही पॉइंट्सचं डेव्हलपमेंट केलेलं आहे। पर्यटकांना त्या ठिकाणी आस्वाद घेता येतोय, परंतु अद्याप देखील अनेक सुविधा या ठिकाणी पर्यटकांना मिळणं अपेक्षित आहे। सह्याद्रीतलं हे पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये आहे। खेड आणि सातारा जिल्ह्यातला जोडणारा, कांदाटी खोऱ्याला जोडणारा हा रघुवीर घाट आहे। पुढारी न्यूज साठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।